नमस्कार, मी बाबासाहेब मुजमुले. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. संत भगवान बाबा महाविद्यालय बोधडी बुद्रुक तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील प्राचार्य डॉक्टर आनंद भालेराव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानीवार होते. प्रमुख पाहुणे दादाराव कयापाक, दीपक ओंकार होते. प्राचार्य आनंद भंडारे, बंडू भाटशंकर, देवीदास मुनेश्वर, डॉक्टर प्रज्ञा घोडवाडीकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉक्टर पंजाब शेरे, ॲडव्होकेट मिलिंद सरपे, ॲडव्होकेट पंडित घोले, विनय वैरागडे, प्राध्यापक रविकांत सरपे, प्राध्यापक विजय खुपसे, प्राध्यापक शिवदास बोकडे, डॉक्टर गजानन वानखेडे, डॉक्टर अर्जुन चव्हाण, बीजी चांदणे, ॲडव्होकेट टेकसिंग चव्हाण, मनोज राठोड, YM राठोड, विष्णू मुरमुरे, डॉक्टर सुरेंद्र शिंदे आदींची उपस्थिती होती. विहाराच्या परिसरामध्ये त्यांचा आवाज नेहमीच गाजत आलेला आहे. ते जोरात बोलतात. काही जणांना वाटते की सर असून सुद्धा इतकं जोरात का बोलतात. ते निर्मळ आणि स्पष्ट असल्याचं प्रतीक आहे. जेव्हा कोणी जोरात आणि स्पष्ट बोलते ना, त्याचा आवाज मोठा असते. तो भीत नाही कोणाला, कोणाच्या बापाला भीत नाही, अशा पद्धतीचा आवाज ज्यांचा असतो ते निर्मळ आणि स्पष्ट असतात, म्हणून त्यांचा आवाज मोठा आहे. या तालुक्यामध्ये बहुजन समाज पार्टीचं काम सुरू करण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते डॉक्टर आनंद भालेराव सरांचा आहे. बहुजन समाज पार्टीचा असंच बैठक संपन्न करून येत असताना हातगावच्या परिसरामध्ये तुम्हाला आम्हाला माहिती असेल की एक बस पूर्ण चिरून गेली. 13 लोक मरून पडले आणि तशा अवस्थेमध्ये सरांचा पाय पूर्णपणे मोडला आणि मोडल्याच्या नंतर त्या परेशानीमध्ये ते मला फोन करतात. मी वाचलो म्हणून बोलतो, तुला मला आत्ताच्या आता बघायला आलास तर बरं आहे, नसता मी मरतो. मी म्हटलं झालं तरी काय नेमकं, तर लगेच बातमी आली सगळीकडे की या ठिकाणी अपघात झाला आणि 13-14 लोक जागेवर गेले. त्या मृत्यूच्या तांडवातून डॉक्टर आनंद भालेराव आज आपल्या समोर जिवंत आहेत. ही मोठा या वाढदिवसाच्या निमित्तानं 2019 मध्ये आपल्या देशामध्ये सगळीकडे कोरोना होता. कोणी कोणाला बोलायला तयार नव्हतं, कोणीच कोणाला भाकर द्यायला तयार नव्हतं, कोणी बोलायला तयार नव्हतं. तर भाकरीचा प्रश्न वेगळा. तशा अवस्थेमध्ये सुद्धा भालेराव सरांना कोरोना झाला म्हणून दवाखान्यात ऍडमिट केल्याच्या नंतर ते म्हणतात की मी वाचेल किंवा मरेल मला माहिती नाही, मी दवाखान्यात आलो, पण तू माझ्या मित्राला दवाखान्यात घेऊन येण्याची जबाबदारी तुझी आहे. म्हटलं तुमचा मित्र कोण सांगा, ज्यांच्यासोबत तुम्ही आत्ता आहेत की नाही. ते डॉक्टर आनंद भालेराव फोन करून सांगते की अंबादास कांबळे वाचला पाहिजे, अंबादास कांबळेला दवाखान्यात घेऊन तू ये, तुला कोरोना होणार नाही. त्यांचे वाक्य होते. मी त्यांना मांडीवर घेतलं, अंबादास कांबळे सरांना माझ्या मांडीवर ठेवलं. त्यांना कोरोना खूप होता. ते मला डोक्यावर हात फिरवत म्हणायचे की अरे तुझे लेकरं लहान आहेत, पण मला भालेराव सरांनी सांगितलं की तुम्हाला दवाखान्यात घेऊन आलं पाहिजे. मी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं. यांची अत्यंत बिकट परिस्थिती होती, परंतु त्या कोरोनाच्याही आजारावर त्यांनी सामना केला आणि त्याच्यातून ते यशस्वी झाले आणि विजयी झाल्यासारखा आज त्यांचा विजय दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत असं मला वाटते. अंबादास कांबळे सरांची खूप काळजी घेतली, खूप जपलं आम्ही त्यांना, खूप दवाखाने केले, परंतु त्यांना वाचवण्यामध्ये यश येऊ शकलं नाही. ही शोकांतिका या ठिकाणी त्यांच्या मित्राची आठवण म्हणून मी सांगतो. तुम्हाला आम्हाला अजून एक माहिती पाहिजे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खेड्यापाड्यापर्यंत घेऊन जात असताना त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले. त्याच्यामध्ये त्यांना लिहायला सांगितलं होतं की अण्णाभाऊ साठेवर. त्यांचं अण्णाभाऊ साठे बोलतोय नावाचं एक महत्वाचं पुस्तक आहे. मी अण्णाभाऊ साठे बोलतोय, हे अत्यंत महत्वाचा ग्रंथ त्यांचा साहित्याच्या क्षेत्रात आहे. म्हणून मी त्यांच्या पद्धतीने एक श्रमिकांचे कैवारी अण्णाभाऊ साठे नावाचं पुस्तक लिहिलं आणि तेच पुस्तक मी त्यांना आज या ठिकाणी सप्रेम भेट दिली. हे त्यांची प्रेरणा होती. पहिलं मी तुम्हाला अजून सांगेन, मी जेव्हा 7वी-8वीला होतो ते इंग्लिशमधून बोलायचे. आम्ही खेड्यातून आलेले माणसं होतो. आम्हाला इंग्लिशमध्ये कोणी बोलले की खूप भीती वाटायची, परंतु याचा आवाज आणि ते इंग्लिशमध्ये बोललेले पाहून आम्ही खूप भियायचे. भालेराव सर आले म्हणले की मी तर कुठेतरी लपून बसायचं. हे बरोबर बघायचे आणि कानाला धरून बाहेर काढायचे. असं लपून बसल्याने इंग्रजीपासून पळून जाता येत नाही म्हणायचे आणि आम्हाला इंग्रजी शिकवायला लावायचे. आम्ही BA पर्यंत इंग्रजी कधीच नापास झालो नाही. सरांचा इतका धाक होता आम्हाला. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्यासोबत प्राध्यापक म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, मी जेव्हा कुठेही सांगतो भाषण कसं केलं पाहिजे, हे भाषण करण्याची कला मात्र मी आनंद भालेराव सरांकडून शिकलो. कारण राष्ट्रीय शिवाजींच्या माध्यमातून 10 वर्ष NSSचं काम करताना अनेक विद्यापीठामध्ये व्याख्यान कसं दिलं पाहिजे, नोट्स कसे काढले पाहिजे, हे ते
शिक्षक म्हणजे आनंद भालेराव सर होते. आनंद भालेराव सरांची मी तुम्हाला अजून एक महत्वाची खासियत सांगेन की आम्ही आमच्या जिवंत मायबापाला कोपऱ्यात ठेवत नसाल त्यांना सलाम. जर आपण जिवंत मायबापाला आपण कोपऱ्यात ठेवत असेल आणि आपणच सूट बूट कोट घालून सगळ्यांनाच हाय बाय करत असाल आणि मायबाप घरात उपाशी असेल तर ते मात्र कदापि खरं वाटणार नाही. परंतु या ठिकाणी आनंद भालेराव स्वतः स्वयंपाक करायचे, स्वतः भाजीपाला आणायचे, स्वतः पीठ चुरायचे आणि स्वतःच्या हाताने भाकर करून आईला स्वतः ताटात वाढून द्यायचे आणि समोर बसायचे. जेव्हा माय खायची तेव्हाच ते जेवायचे. माईचं जेवण करत असताना मी पाहिलेलं आहे, माय डोक्यावरचा पदर कधीच पडू द्यायची नाही. मी म्हणत गेलो की माय पोराच्या समोर तरी डोक्यावरचा पदर पडला तर काय होते ग, नाही बाप्पा आता तुम्ही शिकून मोठे झाले म्हणायची आणि तोंडात स्वतः डोक्यावर पदर घेऊन ती जेवायची. ही माय जेव्हा ज्या दिवशी गेली ना त्या दिवशी मात्र भालेराव सर ढासाळले होते, खूप रडले होते. आता आपलं काय, मी म्हणालो माझे गेले. माझे वडील जेव्हा मेले होते तेव्हा भालेराव सरांच्या मांडीवर मुंडकं बापाचं होतं आणि पाय माझ्या मुंडक्यावर होते. आम्ही दोघांनीच प्रेत घेऊन गेले, मला रडू सुद्धा दिलं नाही. तुझ्या बापाचं वय 80 वर्ष झालं होतं, रडायचं नाही, आपण खूप सेवा केली. ही धीर देणारी माणसं आपल्या परिसरात आपल्या जवळ राहिली ना तर आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होते आणि जगण्याची प्रेरणा मिळते. जगणं काय असतं, माणसाचं नातं जर जोपासता आलं तर जगणं. जर माणसाचं नातं जोपासता येत नसेल, कधी कधी ते मला खूप रागवतात, रागावले म्हणून मी सोडून गेले नाही अजूनही त्यांना. आज 61 वर्ष झाले मी सोबत आहे त्यांच्या 61 वर्षापर्यंत. मीही 50 वर्षाचा झालो. मी 7वी पासून आज 50 वर्षापर्यंत त्यांच्या बरोबर आलो. म्हणजे मी त्यांना सोडायचा विचारच काय, त्यांनी कितीही रागावले काही बोलले तर त्यांचा प्रत्येक शब्द हे आम्ही प्रमाण मानून त्या पद्धतीने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक साहित्य संमेलनं, कार्यशाळा, अनेक चर्चासत्र त्यांनी आयोजित करत आलेले आहेत. अनेक आता त्यांनी खऱ्या अर्थानं भारतीय बौद्ध विहार समन्वय समितीवर काम करतात. त्यांनी भारतीय बौद्ध विहार समितीच्या कार्याच्या माध्यमातून परीक्षा घेतात. विद्यार्थ्यांना आणि समाजाला त्या परीक्षेतून बौद्ध धर्माचं ज्ञान मिळालं पाहिजे यासाठी त्यांचा प्रयत्न असते. राष्ट्रीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आता अनेक देशांमध्ये, एकूण मला वाटतं 15 देशामध्ये ते आतापर्यंत जाऊन आलेले आहेत. श्रीलंकेचे दी रेवत थेरू नावाचे बौद्ध भिक्खू आम्ही नागपूरला आणायला गेल्याच्या नंतर त्यांनी उतरल्या आपल्या नागपूरची माती कपाळाला लावली. मी विचारलं त्यांना, तुम्ही माती का लावता? भालेराव सर म्हणजे प्रश्न विचारायचा नसते, ते श्रीलंकेचे म्हणजे बौद्धाच्या जन्मस्थान म्हणजे बौद्धाचा देश, ज्या देशातून ते इथे आलेले आहेत म्हणून आपल्या देशामध्ये बुद्ध राहतो ती पवित्र माती ते कपाळाला लावतात. आम्ही त्यांना त्रिवार वंदन केलं आणि नंतर गाडीमध्ये त्यांना आम्ही धम्म परिषदेसाठी घेऊन आलो. त्यांचं म्हणणं होतं अखिल भारतीय बौद्ध उपासक संघ तुम्ही इथे सुरू करा आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही ते अखिल भारतीय बौद्ध उपासक संघ स्थापन केला आणि त्याचा तालुका सचिव म्हणून मला आणि जिल्हा सचिव म्हणून भालेराव सर आम्ही खूप फिरलो, खूप गावगाव जाऊन नंतर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आपल्याकडे एक ज्ञानदीप साहित्य मंडळ होतं. त्या ज्ञानदीप साहित्य मंडळाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा 8वी 9वी 10वीला होतो तेव्हा कविता मंडळे म्हणायचे ते. आता आम्हाला कविता लिहिता येत नव्हत्या पण 10वी पासून आम्हाला कविता लिहायला जमत होतं. त्याची मूळची प्रेरणा मात्र भालेराव सर होते. म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये जरी त्यांनी यशस्वी झाले नसतील परंतु राजकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की तरुण वर्ग जोपर्यंत राजकारणात येणार नाही तोपर्यंत देशातली आणि समाजाची दिशा बदलत नाही. हे गरजू भालेराव सर आम्हाला सांगायचे. जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले विधान वारंवार आमच्या कानामध्ये सांगून भालेराव सर कधी कधी तर म्हणायचे, तुम कुछ नहीं कर सकते, तुम खाली पढ़ाई करे बडे बने बास इतना ही तुम्हारा काम. परंतु पोटाचा प्रश्न होता, पोटाची खळगी भरण्यापुरता अन्न मिळते याच्यात समाधानी होतो. परंतु त्यांची जी तळमळ होती, महापुरुषांची विचार खेड्यापाड्यापर्यंत गेले पाहिजे हे घेऊन जाण्यासाठी 61 वर्षापर्यंत भालेराव सरांचं काम निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला आज ना उद्या विचार करायला लावणार आहे. आणि ही जी सगळी मंडळी आली ही जीवापाड भालेराव सरांवर प्रेम करणारी आहे. प्रेमापोटी हे सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत. चव्हाण सर असतील, चंदने सर असतील, त्यांना वाटलं असेल की आता आपला एका कार्यकर्त्याचा वाढदिवस, हे सगळेजण तुम्ही प्रेमाखातर जेव्हा विहारामध्ये कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमालाही आम्ही आवर्जून येतो. अशा पद्धतीचं भव्य आम्ही व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर आनंद भालेराव सर आहे. डॉक्टर आनंद भालेराव सर आता नव्याने प्राचार्य झाले. प्राचार्यांची भूमिका ही त्यांची फार दिवसाचं स्वप्नही होतं. मी त्यांच्या सोबत नेहमी राहत होतो. त्यांचं फार दिवसाचं स्वप्न होतं की मला हे म्हणतात की एक दुसरे युनिव्हर्सिटी में जाके कुलगुरू बनो.